नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच महत्त्वाची बातमी एचएससी बोर्डातर्फे आलेली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची बातमी आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत 2025 चे व्हिडिओ चालू होते, एचएससी बोर्ड 2025 आणि एमएसटी सीटी 2025 चे व्हिडिओ चालू होते, पण आता 2026 चे व्हिडिओ चालू झालेले आहेत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळे लीक क्वेश्चन्स वगैरे सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो आणि ह्या चॅनलवरती काही प्रश्न लीक झाले, बोर्डातर्फे काही क्वेश्चन बँक आली, सगळ्यात पहिले भेटेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, बोलूया आपण जी न्यूज आलेली आहे बोर्डातर्फे त्याच्याविषयी. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, ब्रेकिंग न्यूज. पूर्ण समरी मी इथं लिहिलेली आहे. ठीक आहे, ब्रेकिंग न्यूज, एचएससी बोर्ड एक्झाम अपडेट. ठीक आहे, इंपॉर्टंट नोटीस रिलीज बाय द बोर्ड, स्टुडंट ऍडवाइज टू इन्क्रीज द प्रिपरेशन लेवल. विद्यार्थ्यांना त्यांची प्रिपरेशन लेवल वाढवावी लागेल का, सगळे रिझन्स मी सांगणार आहे. ठीक आहे, चान्सेस ऑफ फेल्युअर मे राईज. ह्या मागच्या वर्षी फिजिक्समध्येच फक्त 70,000 विद्यार्थी फेल होते बाळांनो. यावेळी तो रेशो अजून वाढू शकतो. ठीक आहे, का, त्याचे रिझन्स आहेत, सगळे रिझन्स आपण डिस्कस करू. ठीक आहे, रिझन्स काय आहेत बाळांनो, स्टुडंट जे आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल जो स्टुडंट बोर्डामध्ये 99% सुद्धा स्कोर करतोय, तो विद्यार्थी सीईटी मध्ये 95% सुद्धा स्कोर करू शकत नाहीये. म्हणजे एवढा डिफरन्स क्रिएट होतोय. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये स्टुडंट्स परफॉर्म नाही करू शकत आहे. ठीक आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट काय करतंय याच्याविषयी त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे, वीक ऍप्लिकेशन अँड अनालिटिक्स स्किल. विद्यार्थ्यांमध्ये ऍप्लिकेशन स्किल खूपच कमी आहे. ठीक आहे, आणि बोर्डाला असं वाटतंय की ही ऍप्लिकेशन स्किल आपण बोर्डातर्फे किंवा बोर्डाच्या पेपरांतर्फे इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी बोर्ड काय करतंय, सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे. ठीक आहे, मॅक्झिमम ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन टू बी इन्क्लुडेड. ठीक आहे, या वर्षी बोर्डाच्या पेपरमध्ये तुमचा जो बोर्डाचा पेपर असेल त्याच्यात मॅक्झिमम ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन इन्क्लूड केले जातील. आता ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असतात सगळ्या गोष्टी आपण बघू. पण ठीक आहे, पण एक गोष्ट समजली तुम्हाला, आतापर्यंत काय होतं, थिअरॉटिकल क्वेश्चन्स खूप यायचे है ना, तुमचे न्यूमेरिकल्स यायचे. ठीक आहे, न्यूमेरिकल पण एक ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचाच पार्ट असतो. पण ऍप्लिकेशन स्पेशल ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स काय असतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, एवढी गोष्ट समजली तुम्हाला की ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन यावेळेस बोर्डामध्ये इन्क्लूड होणार आहेत. ठीक आहे, स्पेशली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, ओके, अँड बायोलॉजी. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे विद्यार्थ्यांची, तरच ते ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग पाहिजे की फॉर एक्झाम्पल ओम्स लॉ आहे, ओम्स लॉ कुठे यूज होणार आहे ही प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग विद्यार्थ्यांमध्ये पाहिजे, कारण तशा पद्धतीचे क्वेश्चन्स इन्क्लूड होतील. ठीक आहे, बोर्डाने काही सॅम्पल्स पण दिलेले आहेत, सगळे सॅम्पल्स पण आपण बघू. अनालिटिकल थिंकिंग विद्यार्थ्यांची वाढली पाहिजे. आता एक्झाम्पल्स काय असतात ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचे बघा बाळांनो. आता फिजिक्समध्ये बोलायचं झालं ओम्स लॉ वरती. ओम्स लॉ वरती तुम्ही काय विचार करू शकता, डिफाईन ओम्स लॉ. ठीक आहे, काही ना काही असेच प्रश्न तुम्ही विचार करू शकतात. पण बोर्ड कसे प्रश्न विचारू शकते यावर्षी, हाऊ कॅन ओम्स लॉ बी अप्लाइड इन द डिझायनिंग हाऊस होल्ड सर्किट्स. तुमचे जे हाऊस होल्ड सर्किट्स असतात, घरामध्ये जे सर्किट्स असतात, त्याच्यामध्ये ओम्स लॉ कसा अप्लायकेबल असतो, कसा यूज केला जातो, त्याविषयी तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन झालं. ठीक आहे, नेक्स्ट काय, केमिस्ट्रीमध्ये एक्सप्लेन रिअल लाईफ ऍप्लिकेशन ऑफ रिडॉक्स रिएक्शन. आता तुम्हाला दरवर्षी क्वेश्चन काय यायचा की रिडॉक्स रिएक्शन ओळखा. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये टाकून द्यायचे, किंवा रिडॉक्स रिएक्शन मध्ये तुम्हाला रिएक्टंट, प्रोडक्ट असे प्रश्न यायचे. पण आता तुम्हाला काय, रिअल लाईफ ऍप्लिकेशन तुम्हाला रिडॉक्स रिएक्शनचं लिहायचंय. ठीक आहे, त्यानंतर मॅथमॅटिकल मध्ये यूज प्रोबॅबिलिटी टू प्रेडिक्ट द आउटकम ऑफ द कार्ड्स गेम. ठीक आहे, तुम्हाला इथं पण कार्ड्स मध्ये काय असतं, पूर्ण ऍप्लिकेशन बेस्ड तुम्हाला क्वेश्चन येणार आहे बाळांनो. ठीक आहे, बायोलॉजीमध्ये पण तशाच पद्धतीने. तर या पद्धतीने तुमचं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन खूप वाढणार आहेत यावर्षी, म्हणून तुमची डिफिकल्टी लेवल पेपराची वाढणार आहे. ठीक आहे, आता पासिंग क्रायटेरिया बद्दल मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो तुम्हाला. इंटरनल मध्ये वेगळं पास व्हायचंय, रिटर्न एक्झाम मध्ये वेगळं पास व्हायचंय. फॉर एक्झाम्पल आपलं 70 मार्क्सचा तुमचा रिटर्न एक्झामचा पेपर आहे. ठीक आहे, 30 मार्क्सचे तुमचे इंटरनल आहेत. 30 पैकी पण 35% तुमचे आले पाहिजे आणि 70 पैकी पण तुमचे 35% आले पाहिजे, तेव्हाच तुम्ही पास कन्सिडर होणार. काय होणार, तेव्हाच तुम्ही पास कन्सिडर होणार. ठीक आहे, तर या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, चला पुढे काय म्हटलेलं आहे, यामुळे स्टुडंट्स मध्ये काय बदल होणार आहे, जी रोट लर्निंग असते म्हणजे रट्टा जे मारतात ते नाही करायचे तुम्हाला यावेळेस. यावेळेस तुम्हाला बेसिक समजायचे, प्रत्येक जे पण चॅप्टर्स तुम्हाला टीचर शिकवताय त्यांचे ऍप्लिकेशन समजून घ्या बाळांनो. ठीक आहे, आता हीच न्यूज जर मी 3 महिन्यानंतर सांगितली ना तुम्हाला, तेव्हा शॉक लागेल. म्हणून मी या वेळेस तुम्हाला सतर्क करून ठेवतो या सगळ्या गोष्टींसाठी. ठीक आहे, इंटरनल आणि रिटर्नचं बॅलन्स तुम्हाला मेंटेन करायचं आहे. अप्लाइड क्वेश्चन्स तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायचे. अजून ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन मी घेणार आहे याच चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, स्टुडंटचा ऍक्शन प्लॅन काय असला पाहिजे तो पण बोर्डाने इथं दिलेला आहे. ठीक आहे, बेसिक्स ऑफ ईच क्वेश्चन,
बेसिक्स तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर ऍप्लिकेशन बेस तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, एमसीक्यूज आणि केस स्टडीज तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टाईलचे जे आता फॉर एक्झाम्पल 10 एमसीक्यूज येतात तुमचे, 10 एमसीक्यूज ना मी गॅरंटी देतो सीईटी लेवलचे येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. म्हणून एमसीक्यूची सुद्धा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ठीक आहे, थिअरी आणि प्रॅक्टिकल दोघांकडे व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यायचंय. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी बोर्डाने रिलीज केलेल्या आहेत. नक्कीच या गोष्टींकडे सिरियसली लक्ष द्या बाळांनो, आणि सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, सगळ्या गोष्टी मी आणतोय. ठीक आहे, फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.